वणी शहरातील प्राची एजन्सीकडून कथितपणे मुदतबाह्य लोकल कुरकुरेची पाकिटं छोटा हत्ती वाहनामधून पुणेगाव डाव्या कालव्यात फेकून देण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या कालव्याचा असा वापर करून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याशी खेळ करण्यात आल्याचा आरोप होत असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार मोठ्या प्रमाणावर मुदतबाह्य कुरकुरेची पाकिटं कालव्यात टाकण्यात आली. या प्रकाराने कथित व्हिडिओ हा छायाचित्र समोर आल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर हे आरोपी खरे असतील तर ही केवळ निष्काळजीपणा नसून सार्वजनिक आरोग्याशी केलेला गंभीर बेपर्वाई ठरेल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. पुणेगाव डावा कालवा हा हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा त्याचबरोबर शेकडो एकर शेतीच्या सिंचनाचा महत्त्वाचा स्रोत आहे. अशा ठिकाणी मुदतबाह्य खाद्यपदार्थांची कथित विल्हेवाट लावल्यामुळे पाण्याचं प्रदूषण, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता कालव्यात कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा मुदतबाह्य वस्तू टाकणे हा गंभीर प्रकार मानला जातो. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विल्हेवाट कालव्यामध्ये की कचरा प्रक्रिया केंद्रात, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात असून संबंधित एजन्सीनं मुदतबाह्य मालाची कायदेशीर विल्हेवाट कशी लावली याची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी होतीये. या आरोपांबाबत संबंधित प्राची एजन्सीची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून त्यामुळे चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. मात्र शासनानं या गंभीर आरोपांकडे दुर्लक्ष न करता तातडीनं तपास सुरू करावा, अशी नागरिकांनी एकमुखी मागणी केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.